तालुका कंधार सांग सर्वच परिचय सांग की इमेज झालेला आहे. आज गुंटूर तालुका कंधार या गावी श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या चरित्राविषयी माहिती घेत मी आलो. या ठिकाणी नरसिंग महाराज माझ्यासोबत आहेत. तसेच गोविंद लालू भुते यांनी संत योगीराज निवृत्ती महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, त्यांच्या लीला अनुभवलेल्या आहेत. तर त्या लीला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोला, तुमचं नाव सांगा पूर्ण आता एक बार. गोविंद लालू भुते, गुंटूर तालुका कंधार, जिल्हा नांदेड. श्री संत योगीराज निवृत्ती महाराजांना तुम्ही प्रत्यक्ष बघितले का? बरं. मग काय लीला तुमच्या गावामध्ये दाखवल्या त्यांनी, तुम्ही काय बघितल्या महाराजांचं ते सांगा. लीला महाराजाला आंघोळी घातली होते तापून. कुठं? तिथे पिपळाच्या हाती मारुती शाबीचं. बरं. ते ह्याच्यानं पाणी घालते होते, सांसांदूर वगैरे. म्हणजे गरम पाणी. हां, गरम म्हणजे किती गरम? किती गरम गरम होते असं किती. हां. मग कशानं धरायचं, कसं असं हे करून ह्याच्यानं घालायचं माणसाने. बरं बरं. म्हणजे असं जिगणीचं बांधून थोडं तांब्याला वगैरे टाकायचे. कलई हे करून भांडण मोठे टाकायचं, कलईमध्ये तापवायचे का? बरं बरं. पाणी उकळतं होतं का? उकळून पाणी. हां, उकळून पाणी टाकायचं. बरोबर. उकळतं पाणी अंगावर टाकायचं. हा, माणसं लावून ते पाणी किती गरम करायचं आणि ते टाकायचं. किती वेळ आंघोळ केली महाराजांना? तरी किती अंदाजे, किती घंटे? का आता घंटा 2 घंटे आंघोळ. बरं. लंगोटीवर राहत होती महाराज. केस अशी, दाढी होती, केस होते. बरं. अंगुडच. बरं. मग जेवण वगैरे करताना कधी बघितले महाराजांना? काय खाले महाराजांनी? महाराज तांदूळ खात होते, माहिती नाही. बरं. तांदूळ शिजून म्हणजे भात वगैरे खाले. बरं. अजून काही लीला तुम्ही बघितली तुमच्या गावातली? आपल्या इथलं त्या सांगी. हां. हे आडाचं पाणी त्यांनी सांगितले. हे पाठीमागलचं आड. हां. काय सांगितले? इथं पाणी आहे, आम्ही दुसऱ्या गावून पाणी आणत होत्या. बरं. इथं उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नव्हतं. कोण्या गावून आणत होत्या? होंडाळा. होंडाळून पाणी आणू आम्ही, नागर सांगून. बरं. मग इथं आमचा ताप व्हावा की पाण्याचा. हां. मग महाराज इथेच बसत होते. बरं. हेच ठिकाण आहे का महाराजांचं? महाराजांचं हेच ठिकाण. मग तुम्ही या ठिकाणी मंदिर बांधले का आता? हा, मंदिर बांधले. हे संत योगीराज निवृत्ती महाराजांचंच मंदिर आहे. निवासस्थान आहे त्यांचं. म्हणजे या ठिकाणी मुक्कामी पण राहत होते राहत होते. इथं संध्याकाळी मुक्कामी झोपत होते महाराज. बरं बरं. जागरण करत होते, राहत होते मुक्कामी. बरं बरं. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही मंदिर बांधले, चांगली गोष्ट आहे. मग हा, काय झालं मग नंतर? तुम्ही बाहेर गावून पाणी आणत होत्या. मग महाराजांना आमची परेशानी बघून इथं पाणी आहे, इथं खोदा म्हणल्यावर आम्ही हे खोदले. बरं. या ठिकाणी अगोदर काय होतं? आडाच्या ठिकाणी उकंडा होता. उकंडा होता का? बरं बरं. कचरा टाकीत होते. बरं. मग खोदले, लागलं पाणी. जेव्हापासून पाणी इथं आम्हाला भरपूर पाणी झालं. बरं. वर्षाचे 12 महिने राहते का पावसाळ्यात? पावसाळा नाही, वर्षाचे 12 महिने पाणी. आम्हाला टँकर नाही, नळे बिला नाही, काहीच नाही. आतापर्यंत कधी टँकरची आवश्यकता पडली नाही तुम्हाला? वा. म्हणजे महाराजांनी सांगितलेलं पाणी अजूनही आहे तुमच्या गावामध्ये या ठिकाणी. बरं का? बरं बरं. तो आड आपण बघू थोड्या वेळाला. वर्षाचे 12 महिने किती पाणी नेलं? हा, पाणी कमी व्हायचं नाही. बरं बरं बरं. खूप चांगली गोष्ट आहे. महाराजांनी पाणी सांगितलं म्हणून तुम्ही आड खोदला. बरं. संत योगीराज निवृत्ती महाराजांनी पाणी सांगितलं, आड खोदला, आणि तुम्ही आड खोदला. चांगलं. जागरण करीत गेले. घे मध्ये. बोला तुम्ही एकदा थोडं बोला. आम्ही त्याच्याविषयी आम्हाला जी कथा, जसं आजोबा सांगतात, हो हो, आजोबाची जशी कथा आम्ही ऐकतात. आम्हाला लहानपणी आम्ही आता हे सिनियर जे माणसं आहेत त्याने आम्हाला सांगतात की निवृत्ती महाराजांना असं केलं. निवृत्ती महाराजांमुळं आम्हाला पुण्य आली. आणि त्याच्यामुळं आमचं माझ्या आईचं लग्न त्यांच्या हातावरून झालं. बरं. आणि त्यांनी माझ्या आईच्या वडिलाच्या लग्नामध्ये मोसंबी वाटून
त्यांनी त्यांचा सत्कार केला आणि प्रत्येक लोकांना पब्लिकला जे आहे ते दिलं आणि तुमच्या पोटी जे सुंदर असे लेकरं जन्मतील त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आईचं नाव सांगा. आईचं दौलतराव, रुक्मिणबाई दौलतराव. आईचं नाव रुक्मिण, वडिलाचं नाव दौलतराव बिजले. त्याच्यानंतर माझे वडील चुलता होते. वडील चुलता पिराजी भिवाजी बिजले हे त्यांच्या समाजसेवेमध्ये त्यांचं जीवन गेलं. हो, पिराजी गाडी हाकत होते. महाराजासोबत गाडी घेऊन राहायचे, बैलगाडी चालवायला. आणि त्याच्यानंतर माझ्या चुलत्याला 8 पोरी झाल्या. पिराजीरावांना हां, त्यांनी काय म्हणायचं, आमची आजी त्यांच्याकडे विनंती करायची की माझ्या मुलाला तुमच्यासोबत एवढी सेवा करते, माझ्या मुलाला कसं काय मूल नाही. हे आमच्या आजीनं हे मी कथा सांगायला नाही, मी जे ऐकलेलं आहे ते सांगालो. पण त्याच्यानंतर झाले तर आमच्या चुलत्यानं त्यांची सेवा केल्यानंतर त्यांनी आयुष्यामध्ये एक बार तुम्हाला मुलगा होते म्हणलं की मुलगा होते. आमचं चुलता त्या गोष्टीला काय म्हणायचं, मुलगी झाली मग अजून मुलगीच होणार. हे एक त्यांचा काय भाग होता ती आम्हाला माहिती नाही. मग आमची आजी म्हणायची की मुलगाच झालं नाही महाराज, कसं झालं. मग ह्याच्यावर ते मला ज्यावेळेस पिराजीने सांगलं की मुलगा झाला, महाराज म्हणायचे पिराजीनं मला मुलगा झालाय म्हणलं की त्याला मुलगा होता. मग चांदू चंद्रकांत बिजले त्याच्या पोटाला आले. त्याच्यानंतर त्याचा पुनर्विवाह झाला. त्याला 3 लेकरं झाली, मुलंच झाली. कोणाला? हां, ही अशी एक त्यांची हिस्ट्री आहे. हां, याच्या पुढं आम्हाला ते आजोबांना सांगितलेली आहे, आम्ही असे बसून ऐकलेली आहे. आम्हाला त्याच्याशिवाय आमच्या बापाला मी जन्मलेला चरवी ठेवून बापानं पैसे दिला. नाव त्याने ठेवलं, माझं नाव गोविंद. बरं, महाराजांनी नाव ठेवलं. गोविंद महाराजांनी नाव ठेवलं. बरं. हां, वहीच घर आहे आमचं. चरवी ठेवून बापानं पैसे दिलं म्हणला. खापर कुठे म्हणून इतके द्यावंच लागते. तिथं होतं मध्ये घर बसून पैसे चरवी ठेवून बापानं पैसे दिले. सर्व लोकांकडे ठेवली आणि पैसे घेतले त्या बदल्यामध्ये आणि महाराजांना दक्षिणा दिली आणि नाव ठेवलं गोविंद. बरं. असं आमचे बाप सांगतो. तुमच्या आईचं नाव? गंगाबाई. थांबा. हां, रडे मला सुरू मला बोला. बोला. निवतीनाथ पावा मा आहो आम्ही आपुल्या मंदिरी, सुख द्या आम्हा संसारी. श्रावण महिन्यात शिरडू पेंडून आले गुंतूर नगरीत. नगरी पाहिली फिरून पालखीत बसून आले आहेत निवास मंदिरात. निवतीनाथ पावा मा अहो आम्ही आपुल्या मंदिरी, सुख द्या आम्हा संसारी. माझ्या लहानपणी आमच्या नगरीमध्ये उन्हाळ्यात राहत नव्हते पाणी. दुसऱ्या गावाहून जाऊन आम्ही पाणी आणीत होतो पाणी. परेशानी बघून महाराजांनी आम्हा पाणी दिले दाखवून. विहीर खोदली आम्ही भरपूर लागले पाणी, पिढ्यानपिढीचा दुष्काळ गेला हटून. निवतीनाथ पावले आम्हा, सुख झाले आमच्या मंदिर, सुख द्या आम्हा संसारी. पाणी तू काय उकडा कचरा होता आम्ही खोदलं की तिच्या दिवशी या ठिकाणी तिच्या दिवशी जागा दाखवून ते खर्चला आहे. या ठिकाणी आमच्या आई वडिला आजोबाला त्या पाण्याची आम्हाला पिण्याचा फार त्रास होता. आणि संत निवर्ती महाराज या ठिकाणी येऊन आमचे आई वडील
आमचे आजोबांना यांना विनंती केली, बाबा या ठिकाणी एक पाण्याचं ठिकाण आहे आणि तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही असे सांगितल्यानंतर आमचे आई वडील आमचे आजोबा सर्व मिळून मिटिंग केली आणि हे आड खोदण्यास सुरुवात केली. आड खोदल्यानंतर या ठिकाणी भरपूर पाणी लागलेलं आहे, आम्हाला पाण्याचा भरपूर त्रास होता असे आमचे आजोबा आणि हे सर्व मंडळी आम्हाला सांगत होते. आणि त्यांच्या पुण्यामुळं आज आमच्या समाजामध्ये आम्हाला कुठं जाण्याची किंवा दुसऱ्याच्या ठिकाणी पाणी मागण्याची आम्हाला त्या परंपरेमध्ये आमच्या समाजाला एक घागर पाणी टाकत नव्हते. तरी मराठा समाज किंवा इतर समाज असे त्यावेळेस बहिष्कार होता. ते मातंग समाजामध्ये त्यांनी सांगितले आणि त्यांच्या पुण्याईमुळं आज आम्हाला पुन्हा घागर घेऊन जाण्याची आम्हाला गरज नाही भासली. आणि याच्या पुण्याईमुळं आज त्यांच्या पुण्याईमुळं आमच्या पिढीला आमच्या आजोबांना ऐकली आणि त्याच्या नावावर हे खदलं आणि आम्हाला आता 12 महिने वर्षाचे 12 महिने आम्हाला या ठिकाणी पाणी भेटते आणि ते बी सुंदर अशा ठिकाणी हे सर्व आड आहे. आणि त्यांनी सांगितलेलं सर्व महाराजाची कृपा, महाराजाच्या कृपेमुळं आज आम्हाला कुठेही जाण्याची जरूरत नाही आणि पाण्याचा त्रास कधी टँकर बोलवला नाही तुम्ही? नाही. नळाची योजना नाही, अजूनही नळाची योजना आजपर्यंत आमच्या मागोड्यामध्ये नाही. मातंग समाजामध्ये अजून बी पाण्याची आम्हाला कसलीच गरज भासलेली नाही. नळ योजना किंवा आम्हाला शासनाचं काही आम्हाला मागण्याची जरूरत राहिलेली नाही. आडाला भरपूर पाणी आहे. आडाला आमच्या भरपूर पाणी आहे आणि त्यांची पुण्यामुळं आम्ही त्यांना नमन करून आम्ही बंद सगळे